नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। खूप जणांचे प्रश्न होते की सर कट ऑफ कधी लागणार, काय लागणार वगैरे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की नेहमी मी अपडेट देत असतो। आपलं विवेक कुसळकर हे टेलिग्राम चॅनल आहे, जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलचं तेच नाव आहे। आता जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती जॉईन आहात तर सर्वांना माहित आहे की आपल्या चॅनलवरती रोज लाईव्ह क्लासेस ही मोफत होतात। दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासला जॉईन होत येत नसेल, म्हणजे खूप विद्यार्थी असे बोलतात की सर आम्हाला लाईव्ह क्लासला जॉईन होता येत नाही। आता लाईव्ह क्लास जे येतं ते जिल्हा न्यायालयाचे लाईव्ह क्लास चालू आहेत आपल्या चॅनलवरती। आपलं काय ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये सर्वात प्रथम। आणि दुसरी गोष्ट, लाईव्ह क्लासला तुम्हाला का जॉईन होता येत नाही त्याचं कारण काय आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे पण जे बेल आयकॉन आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे सकाळी जे क्लास चालू होतो तसंच तुम्हाला नोटिफिकेशन येईल। म्हणजे जे बेल आयकॉन आहे बघा सबस्क्राईब बटनच्या बाजूला, त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही क्लासला जॉईन होऊ शकता। दुसरी गोष्ट अजून एक असं आहे की काही जण अजून असे बोलतात की सर क्लास जो झालेला आहे तो आम्हाला दिसत नाही। एक लक्षात असू द्या, ज्या टायमाला तुम्ही क्लासला जॉईन होत नाही आपल्या चॅनलवरती तो म्हणजे लेक्चर अपलोड केलेला असतो, तुम्ही ते बघू शकता। आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। तर म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातले एकमेव आपलं चॅनल आहे की आपलं ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये, फक्त युट्यूबवर मोफत क्लास होतात। टेलिग्रामवर सगळे स्टडी मटेरियल टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। फक्त जे स्टडी मटेरियल आहे, प्रश्नपत्रिका, नोट्स या जे आहेत फक्त याचे चार्जेस येतात। कारण की मी दोन्ही प्रकारे तुम्हाला, एका प्रकारे म्हणजे प्रश्नपत्रिका फक्त याचे चार्जेस लागतील तुम्हाला, आणि जे क्लासेस आपले होतात त्याचे तुम्हाला म्हणजे मोफत आहे, त्याचे काही एकही रुपया तुम्हाला चार्जेस नाहीये। म्हणून रोजच्या रोज, आणि दुसरी गोष्ट, जे क्लासमध्ये प्रश्न घेतले जातात की जे मी तुम्हाला शिकवतो आहे का नाही, जे गोष्टी तुम्हाला शिकवतो, ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी शिकवतो त्या सगळ्या गोष्टी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नोट्स टाकत असतो। त्या सगळ्या नोट्स तुम्ही बघा, जे आयएमपी दर्जाचे आयएमपी प्रकारचे प्रश्न असतात वगैरे। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की जे प्रश्न आहेत तुम्ही ते सगळे प्रश्न बघत जा, खूप महत्त्वाचे प्रश्न असतात आणि रोज लाईव्ह क्लासला जॉईन होत जा। आता खूप जण असे पण म्हणतात, काही नालायक मूर्खांना सांगतो मी की जे विद्यार्थी बोलतात की नाही, जे म्हणतात की सर असं आहे, तुम्ही काही सांगता, काही चुकीचं सांगता। एकदा त्या मूर्खांना एकाच शब्द सांगतो, कारण की मला माहिती, मीच नाही, तुम्ही विविध शिक्षकांना कमेंट करत असाल, विविध शिक्षकांना सांगत असाल की नाही सर आम्ही असं म्हणजे चुकीचे कमेंट करता तुम्ही वगैरे, विविध शिक्षकांना। पण मला कमेंट करायच्या अगोदर तुम्हाला 1000 वेळा विचार करावा लागेल की सर जी अपडेट देतात ती 100% खरी अपडेट आहे। टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघायचं। टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला 3-4 दिवसापूर्वीच सांगितलेलं आहे की आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई उच्च न्यायालयाचा रिझल्ट लागणार आहे, कट ऑफ शिपाई आणि लिपिकचा लागणार आहे, हे तुम्हाला सांगितलं। आणि आज सकाळचा मेसेज, म्हणजे आज सकाळी मी काहीतरी 10-11 वाजता सकाळी मेसेज टाकला होता, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की शिपाईचा आणि लिपिकचा कट ऑफ लागण्याची या हप्त्यामध्ये दाट शक्यता आहे। आता एवढी माहिती तुम्ही, काही जण म्हणत असतील की सर नाही तुमची माहिती कसं काय 100% खरी असू शकते। एक लक्षात असू द्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या ठिकाणी माननीय न्यायालयाला कॉल करणे असतील किंवा तिथले जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना कॉल करणं असेल, या सगळ्या गोष्टीचा मी फॉलोअप घेत असतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्या 100% खरी माहिती पोहोचत असतो। नाही तर असं उठलं सुटलं एखादा व्हिडिओ बनवला आणि काही माहिती सांगितली तर असं चालत नसतंय। म्हणून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतोय, आपल्या चॅनलवरती 100% खरी माहिती भेटते आणि जे लाईव्ह लेक्चर होतात ते पण मोफत आहे, तुम्हाला एकही रुपयाचा चार्जेस लागत नाही। म्हणून प्लीज चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता या लाईव्ह क्लासच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, पटापट सगळ्यांनी लाईक करून टाका चॅनलला, म्हणजे सॉरी व्हिडिओला पटापट लाईकचं बटन सगळ्यांनी क्लिक करा। जास्त वेळ लावू नका लाईक करण्यासाठी, कारण की खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे। आता हे जे कट ऑफ आहे, या कट ऑफ विषयी तर मी तुम्हाला बोलणारच आहे, सगळी माहिती सांगणारच आहे, बरोबर। पण त्याच्या अगोदर आता खूप जणांना असा शॉक बसलेला आहे की सर कट ऑफ हा जो कट ऑफ आहे, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या नागपूर असेल, एवढा कट ऑफ कसं काय लागला लिपिकचा? तुम्ही तर बोलले होते किंवा विविध शिक्षकांनी सांगितलं होतं की 45+ लागेल किंवा 45 मार्क जे आहेत ते क्वालिफाय होणार। असे खूप जण, मीच नाही तर खूप जण तुम्हाला शिक्षक बोलले असते, पण ते सगळ्या शिक्षकांनी कशाबद्दल सांगितलेली माहिती किंवा मी कशाबद्दल सांगितलेली, जाहिरातीमध्ये नमूद असल्यामुळे, जाहिरातीमध्ये काय सांगितलं होतं, जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की 45 तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे। किती पैकी? 90 पैकी तुम्हाला 45 मार्क असणं गरजेचं आहे। म्हणून कोणीही शिक्षक असेल तुम्हाला 45 मार्क सांगणार आहे, हे लक्षात असू द्या। किती मार्क सांगतील? 45, कारण की जाहिरातीमध्ये नमूद सांगितलेलं आहे 90 पैकी तुम्हाला पासिंग साठी म्हणजे स्किल टेस्ट साठी तुम्हाला लिपिक या पदामध्ये 45 मार्क असणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर
हा जो कट ऑफ आहे जर 2025चा जर बघितला, बघा 2025चा जर कट ऑफ बघितला काहीच नाहीये. खरं सांगायला जर गेलं तर याच कट ऑफहून आपण लिपिकचा कट ऑफ आता डायरेक्टली ठरवू शकतो. जसा ड्रायव्हर पदाचा कट ऑफ लागला की नाही त्याच पद्धतीने लिपिकचा पण त्यांनी त्याच प्रकारे कट ऑफ लावलेला आहे. आणि आता शिपाईचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो हे पण आपण ठरवू शकतो, हे लक्षात असू द्या. कारण की यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणती माहितीये का, इथे 67 हे बघा 67 याच्याहून सगळं आपल्याला कट ऑफचा रिझल्ट येतोय. म्हणजे कट ऑफ कळते की शिपाईचा कट ऑफ किती लागल काय लागल. आता तुम्ही विचारणार की सर मग सांगा शिपाईचा कट ऑफ. तर भाऊ एक लक्षात असू दे, हा लिपिकचा आहे, लिपिकचा कट ऑफ सांगतोय. आता हे जे तुम्हाला आज रिझल्ट लागलेले येतं कट ऑफचे, आता शिपाईचा जर कट ऑफ सांगितला अजून एखाद्या ताईच्या आणि एखाद्या भावाच्या मनात येईल आणि नालायकासारखे मग तुम्ही काय कमेंट करता की सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की 15, सर 16 असे तुम्ही सांगितलं होतं, मग कट ऑफ तर सर लागला 18, मग कसं काय तुमचं खरं झालं. म्हणून सांगतो सगळे प्रश्न विचारा, फक्त कट ऑफ विषयी विचारू नका. कारण की मला माहिती आहे खूप नालायक विद्यार्थी येतं जे चुकीचे कमेंट करतात आणि त्या चुकीच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी किंवा तुमचं कट ऑफ सांगण्यासाठी मी तो कट ऑफ सांगणार पण नाही काहीच नाही. पण काही जणांना जर वाटत असेल, जेन्युइनली वाटत असेल की नाही सर विश्वासाने प्लीज आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे असं जर तुम्ही बोलत असाल आणि सगळ्यांनी पटापट जर कमेंट केली तर मी 100% जेन्युइन सांगतो तुम्हाला, 100% खरी माहिती. कारण की जे आपल्या चॅनलवरती जॉईन आहेत त्या सर्वांना माहित आहे की सरांनी आतापर्यंत एकही माहिती चुकीची दिली नाही. एकदा आपल्या टेलिग्राम चॅनल चाळा, त्याच्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील, सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित दिसेल. कारण की तिच्यावर मी सगळी माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे. खरं सांगू तर कारण की त्यामध्ये ज्या प्रकारे मी माहिती सांगितलेली आहे सकाळी, अहो जास्त टाइम पण झाला नाही बघा, लक्षात असू द्या. या 3 दिवस अगोदर किती दिवस 3 दिवस अगोदर आणि आज सकाळी 10 वाजता मेसेज टाकलाय मी. किती वाजता? सकाळी 10 वाजता मेसेज टाकला की कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. कारण की या 2-3 दिवसा अगोदर माननीय न्यायालयाला पण मी कॉल करून विचारत होतो, नेहमी फॉलोअप घेत होतो, मॅडमला तिथे बोलत होतो की मॅडम कधी रिझल्ट लागेल, काय सॉरी कट ऑफ कधी लागेल, काय आहे का अपडेट वगैरे. तर मॅडमनी नेहमीच आपल्याला एकच माननीय न्यायालयाकडून एकच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे, ते म्हणजे कसं की तुम्हाला ऑनलाईनच सगळ्या गोष्टी कळतील. पण जे आपले विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं होतं की सर हा जो कट ऑफ आहे या हप्त्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मेन म्हणजे हे लक्षात असू दे, फक्त त्यांनी मला काय सांगितलं की या हप्त्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. आणि सकाळी मी तुम्हाला मेसेज पण टाकला होता की या हप्त्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. बघा डायरेक्ट कट ऑफ लागलेला आहे. आज कट ऑफ जो लागलेला आहे हा कट ऑफ जास्त आश्चर्यचकित करणारा नाही. नाही तर तुम्ही विचार करणार की सर आश्चर्यचकित करणार आहे कट ऑफ, एवढा जास्त थोडी कट ऑफ असतो असं तुमच्या मनात हजारो प्रश्न असतील. पण लक्षात असू द्या कधी पण कोणताही कट ऑफ लागतो, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, हे लक्षात असू द्या, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो कोणताही कट ऑफ लागायच्या अगोदर त्याच्या मागचा इतिहास बघा. इतिहास म्हणजे जे अगोदर मागच्या वर्षी असलेल्या 3 वर्षापूर्वीचे रिझल्ट जे येतात ते बघा ना, ते चेक करा. 2025चा कट ऑफ बघा, 2024चा बघा, 2023चा कट ऑफ बघा. त्या कट ऑफ नुसार तुम्ही ठरवा. मेन म्हणजे त्या कट ऑफ नुसार तुम्ही ठरवा की कशा प्रकारे हे कट ऑफ लागलेले आहेत. जास्त आश्चर्यचकित नाहीये. जे मी असेल, विविध शिक्षक असतील, जाहिरातीनुसार सांगत असतील तुम्हाला. पण एक लक्षात असू द्या, हा जो कट ऑफ लागलेला आहे जास्त आश्चर्यचकित, जास्त शॉक करणारा कट ऑफ नाही माझ्या अंदाजाने. तर त्याचं कारण काय आहे तुम्हाला मी 2025चा कट ऑफ सांगतो, 2024चा सांगतो, 2023चा सांगतो. त्याच्याहून तुम्ही ठरवा की काय कट ऑफ लागलेला आहे. जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आणि या कट ऑफहून सरळ बघितलं तर आपल्याला शिपाईचा कट ऑफ दिसून येतो. सरळ सांगायला गेलं तर कोणता कट ऑफ दिसून येतो? शिपाईचा कट ऑफ सरळ डोळ्यासमोर दिसून येतो की काय कट ऑफ जाऊ शकतो. पण मी सांगणार नाही. तुम्ही 1000 जरी कमेंट केल्या, 1000 जरी मेसेज केले, त्याचं कारण काय माहितीये का? कारण की मी सांगेल आणि माननीय न्यायालय काय सांगेल काय नाही. कारण की मला काय वाटतं जर मी तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली, चुकीची माहिती मी तुम्हाला सांगितली, कारण की तुमच्यातले काही नालायक असतील, काही ताई, काही भाऊ असतील जे चांगल्या पद्धतीने म्हणतील ठीक आहे सरांनी सांगितली, 1-2 मार्क कमी झाले किंवा 1-2 मार्क जास्त झाले, असे काही जण बोलतील. पण तुमच्यासारखे काही समजदार आहेत म्हणून सगळे समजदार नाहीत ना भाऊ किंवा ताई. एक लक्षात असू द्या, खूप मुलं आहेत असे नालायकासारखी जे कमेंट करतील, नाही सर तुम्ही सांगितलं एवढा आणि लागला एवढा, असं कसं झालं सर, असे नालायकासारखे कमेंट करणारे खूप जण आहेत. म्हणून एक लक्षात असू द्या, शिपाईचा जो कट ऑफ आहे मला तर याचा अंदाज डायरेक्टली कळाला की शिपाईचा कट ऑफ एवढा लागेल. कारण की आपल्याला 5-6 वर्षाचा
अंदाज नाही तर 5-6 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स आहे या माननीय न्यायालय भरतीच्या विषयी. सगळं मला बरोबर थिंकिंग होती की कसं आहे की ज्या प्रकारे हा कट ऑफ लागलेला आहे खूप जास्त आश्चर्यचकित करणारा कट ऑफ नाही. खरं सांगू तर एवढी विद्यार्थ्यांची संख्या असून पण माननीय न्यायालयाने कट ऑफ ज्या प्रकारे लावलेला आहे, खरंच सांगतो एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं हा कट ऑफ नाहीये. आता काही जण म्हणत असतील सर आम्हाला तर 60 मार्क आहेत, सर आम्हाला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत. तर एक लक्षात असू द्या, तुम्हाला 60 मार्क असू द्या, 55 मार्क असू द्या, 45 मार्क असू द्या किंवा 50 मार्क असू द्या किंवा 65 मार्क असू द्या, तुम्ही जर बोलत असाल की सर आम्ही 1 मार्काने कटलो, सर आम्ही 2 मार्काने कटलो, सर आम्ही 3 मार्काने कटलो, तर एक लक्षात असू द्या, ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ताईने ज्या भावाने आत्ता पण मी सांगतोय तुमची जर टायपिंग चालू असेल, जर तुम्हाला 50 मार्क पडले असतील, जर तुम्ही याच्यात लागले नाहीत तर तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये 100% सिलेक्टेड होणार, त्यात काही शंका नाही, जर तुमची टायपिंग चांगली असेल. आणि हा बघा मी काय सांगितलं होतं तुम्हाला की यामध्ये 2 गोष्टी आहेत. कोणत्या? पहिली गोष्ट अशी आहे की या या हप्त्यामध्येच शिपाईचं कट ऑफ येणार, त्यात काही शंकाच नाहीये. पण या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा या काही दिवसामध्ये जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे, ती पण खूप मेगा भरती असणार आहे, खूप मोठी भरती. त्याच्यामध्ये सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सुवर्ण संधी. पण ज्यांची टायपिंग चांगली आहे ते जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे. आणि जिल्हा न्यायालयाचा पेपर कसा असतो काय असतो काही जणांना माहित नसेल तर एक लक्षात असू द्या, तुमच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या पेपरमध्ये लिपिक असेल शिपाई असेल या दोन्ही पदाला बघा किती चांगली संधी आहे तुमच्यासाठी. थोडं लक्ष द्या, डोकं लावा थोडं. म्हणून मी तुम्हाला सांगतो शिपाई असेल लिपिक असेल या दोन्ही पदाला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय नाहीये, हा सब्जेक्ट नाहीये. तुम्हाला याच्यात जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये कोणते विषय येतं? इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर हेच विषय. जास्त ताण घ्यायचा नाही, एकदम स्कोर. आणि पेपर पण किती मार्काचा आहे? पेपर आहे शिपायाचा 30 मार्काचा, लिपिकचा किती मार्काचा आहे? 40 मार्काचा. आणि पेपर घेतय कोण? पेपर आपले आवडते आणि सगळ्यात जास्त पेपर चांगले घेणारे ते म्हणजे टीसीएस नाव ऐकलं की चांगले विद्यार्थ्यांचं डोकं हलतंय. कारण की टीसीएस न ज्या प्रकारे आतापर्यंत पेपर घेतलेले आहेत, वनरक्षकचे असतील या तलाठीचे असतील, त्यांचं जे नॉर्मलायझेशन आहे त्या प्रकारे जर बघायला गेलं तर खरंच सांगतो पायाची आग मस्तकात जाते असं जर म्हणायला जर गेलं तर काही वाईट नाहीये. त्या दिवशी आम्ही म्हणजे काल परवाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जेव्हा आंदोलन चालू होतं, आंदोलनामध्ये पण सरांनी ज्या प्रकारे सगळ्या शिक्षकांनी ज्या प्रकारे म्हणजे योग्य ते मुद्दे मांडलेले आहेत आणि योग्य त्या गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या जर पूर्ण महाराष्ट्र शासनाने जर म्हणजे ऐकलं, एमपीएससीने जर खास करून जर ऐकलं तर खूप बरं होईल. आणि कृपया हात जोडतो त्या टीसीएस कंपनीला. टीसीएस न कोणते म्हणजे टीसीएसला तर एमपीएससीला एवढंच विनंती आहे की टीसीएसच्या हातात परीक्षा देऊ नका, जसं ऑफलाईन चालू आहे ऑफलाईनच परीक्षा होऊ द्या, एवढं लक्षात असू द्या. आता माननीय न्यायालयाच्या जिल्हा न्यायालयाच्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षा टीसीएसच घेते खरं बघायला गेलं तर. आता न्यायालयाचं कसं आहे माहितीये का, हे लक्ष असू द्या. आता तुम्ही काय बोलणार सर, मग न्यायालयाचा ऑफलाईन पेपर नाही भाऊ किंवा ताई, न्यायालयाचं ऑफलाईन पेपर होणारच नाही. ओके, मुंबई हायकोर्टाचं जेव्हा भरती होत असते तेव्हा तो ऑफलाईन होत असते, पण जिल्हा न्यायालयाची भरती ही पहिल्यापासून टीसीएसच घेते आणि ते पण ऑनलाईनच पेपर होतो. एक लक्षात असू द्या. म्हणून सगळ्यांना सांगतोय, पण एवढं काही ताण घ्यायचं काही काम नाहीये. टीसीएस न जरी घेतलं 30 मार्काचा शिपायचा आणि 40 मार्काचा लिपिकचा, याच्यासाठी एकदम दर्जेदार प्रश्नपत्रिका नोट सगळे आपण तयार केलेले आहेत. ज्यांना हवे तर त्याचे चार्जेस वगैरे पेमेंट करायचं, नोट तुमच्या व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात भेटतील. ओके, आणि त्याच्याविषयी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज टाकला जाईल, तुम्ही त्याचा काय ताण घेऊ नका, विषय भरकटू नका. काही जण मेसेज करत आहेत की सर जिल्हा न्यायालयाचं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके, ते कमेंट करत आहेत म्हणून त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. एक लक्षात असू द्या, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय की मेन म्हणजे हे बघा, लक्षात असू दे. इकडे बघा, पहिले ऐका, तुम्ही ज्या प्रकारे कमेंट करता की नाही, तुमच्या कमेंटकडे माझं लक्ष आहे, हे लक्षात असू द्या. तुमच्या कमेंटकडे माझं लक्ष आहे, पण जो मुद्दा आपला चालू आहे त्या मुद्द्यावर बोलू देत जा ना. तुम्ही भलताच मुद्दा घालता मधात, भलताच जिल्हा न्यायालय, पहिले आपलं चालू आहे लिपिकचं कट ऑफ, त्याविषयी बोलणं चालू आहे आणि तुम्ही भलतच बोलायला लागले. पहिले माझी गोष्ट पूर्ण ऐकून घ्या, त्याच्यानंतर मी तुमचे प्रश्न येतात त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. ओके,
तर तोपर्यंत पटापट सगळ्यांनी लाईकचं बटन क्लिक करून टाका. पटापट लाईकचं बटन क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना सगळ्या भावांना एकच विनंती आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा जिल्हा न्यायालयाचे सगळे आपण क्लासेस मोफत घेतो आपल्या युट्यूब चॅनलवर. म्हणून सगळ्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, सगळ्यांना लिंक शेअर करा. एवढं जर जीव तोडून मी तुम्हाला शिकवतो, जीव तोडून सांगतोय, तर पटापट चॅनलची लिंक शेअर केली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. चला मुंबईचं सांगतो. मुंबईचं जास्त ताण घ्यायचं काहीच काम नाहीये. खूप जण म्हणतात की सर खूप हाय लिस्ट लागली, खूप हाय लिस्ट लागली. काही हाय लिस्ट लागलेली नाहीये. विद्यार्थ्याची संख्या लक्षात जर घेतली विद्यार्थ्याची संख्या जर लक्षात घेतली तर त्या प्रकारे खूप हाय लिस्ट नाहीये. नाही तर काही जणांनी तर एवढे अंदाज लावले हो. काय अंदाज लावले? 70, काही जणांनी 85, काही जणांनी 80, काही जणांनी डायरेक्टली 90. काही असू द्या, काहीच्या काही लावले, एवढे अंदाज लावले त्यांचे. पण माननीय न्यायालयाने जो चांगला निर्णय, चांगला कट ऑफ लावलाय त्याविषयी नाही. आता तुम्ही म्हणतात आता सगळ्यात जास्त काय व्हायला लागले माहितीये का? इथं दुःख एकाच जणाला, म्हणजे एकाच जणांना म्हणता येणार, खूप जणांचं दुःख व्हायला लागले. दुःख म्हणजे वाईट वाटत असेल खूप जणांना की आम्हाला तर 55 मार्क आहेत, आम्हाला 60 मार्क आहेत, आम्हाला 65 मार्क आहेत, मी 2 मार्कांनी कटलो, मी 3 मार्कांनी कटलो. अरे भाऊ, तू ताई किंवा 3 मार्कांनी तुम्ही कटला नाहीत. तुमचं सिलेक्शन जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहे. तुम्ही ताण घेऊ नका. याच्याहून अंदाज आला तुम्हाला सगळ्या गोष्टीला. जिल्हा न्यायालयामध्ये असं होत नाहीये. ज्या प्रकारे हा कट ऑफ लागलेला आहे, जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही 100% सिलेक्ट होणार आहे. जर तुम्हाला 45 मार्क आहेत, जर तुम्हाला 50 मार्क आहेत, जर तुम्हाला 60 मार्क आहेत, 100% तुम्हाला तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार जिल्हा न्यायालयाला. त्याचं कारण काय आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एवढे मार्क घेतलेले आहेत ना, 100% सांगतो मी, 100% लक्षात असू द्या, त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्यांना सगळ्या प्रकारे कळाले की OMR शीटवर पेपर कशा प्रकारे सोडवतात. फक्त आता फरक काय आहे, इथं 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि हा पेपर TCS घेणार आहे. ताण घ्यायचा नाही, बिलकुल ताण घ्यायचा नाही. चांगल्या प्रकारे पेपर सोडवायचा. आणि मला गॅरंटी आहे, जर तुम्ही 45, 50, 60, 65 मार्क घेऊ शकता की नाही, तर तुम्ही TCS मध्ये 40 पैकी 40 असेच मार्क घेऊ शकता. आणि तुमचा अभ्यास झालेला आहे. फक्त तुम्हाला लागणार इथं काय, तुम्हाला इथे लागणार फक्त टायपिंग. आता एक जर तुमच्या डोळ्यासमोर जर रिझल्ट बघितला ना मित्रांनो, हा जास्त हायेस्ट लागलं नाही. आता जास्त हायेस्ट का लागलं मी तुम्हाला तेच सांगतोय ना. आश्चर्यचकित होण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये. 2025 ला मी तुम्हाला सांगितलं, 2025 ला 64 लागलेला आहे. किती? 64. आणि आता किती लागला? 67, 67. मग काय फरक राहिला? फक्त 3 याच्याने रिझल्ट जर जास्त लागत असेल आणि तुम्हाला वाटत असेल खूप हायेस्ट लागली, अरे बाबा तुम्ही पहिले चेक करत जा. पहिले हे वर्ष तपासत जा. 2023, 24 आणि 2025 या 3 वर्षाचे रिझल्ट बघायचे आणि त्याच्यानंतर विचार करायचा की जास्त हायेस्ट लागलेले का. तरी पण विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. एवढं आरडा ओरडा करून, एवढं तुम्हाला सांगून तुमच्या डोक्यात बसणं बिलकुल डिमोटिवेट व्हायचं नाही. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला खरंच सांगतो, ज्या ताईंना, ज्या भावाला 45+ मार्क आहेत ना, त्यांचा अभ्यास 1 नंबर झालेला आहे. खरंच सांगतो, त्यांचा अभ्यास 1 नंबर झालेला आहे. जिल्हा न्यायालयामध्ये हेच विद्यार्थी 40 पैकी 40 मार्क 100% मिळवणार. सगळ्या ताईंवर, सगळ्या भावांवर मला गॅरंटी आहे. 40 पैकी 40 मिळवणार म्हणजे मिळवणार. कारण की तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे. नाराज काहीच व्हायचं नाही, बिलकुल डिमोटिवेट व्हायचं नाही. नाही मी 1 मार्काने कटलो, मी 2 मार्काने कटलो, काहीच नाही. अजून त्यांची स्किल टेस्ट राहिली, अजून खूप राहिलं काही. पण जिल्हा न्यायालयामध्ये एकदम तुम्ही काय बघायचं कामच नाही, डायरेक्ट गुलाल उडवणार तुम्ही. कारण तुमचा अभ्यास झालेला आहे, पण ते तुम्हाला कळत नाहीये. कारण का कळत नाहीये? तुम्हाला काय वाटत आहे, नाही आपल्याला एवढे कमी मार्क पडले आणि जिल्हा न्यायालय पण हायेस्ट लिस्ट लागल आणि पेपर अवघड राहील. काही अवघड नाही. गणित, बुद्धिमत्ता हे प्रश्न नाहीत जिल्हा न्यायालयाला. हे विचार करून घ्या. गणित आणि बुद्धिमत्ताचे जिल्हा न्यायालयाला प्रश्न नाहीत. पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात असू द्या. नाही तर खूप जणांचे प्रश्न येतात, सर जिल्हा न्यायालयाला मग गणित, बुद्धिमत्ताचे प्रश्न बिलकुल नाहीत. काहीच ताण नाही घ्यायचा. जिल्हा न्यायालयाला गणित, बुद्धिमत्ताचे प्रश्न नाहीत. म्हणून याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. असं नाही की तुम्हाला फायदा होणार नाही, जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होणार आहे जिल्हा न्यायालयाला. खरं सांगू तर बघायला गेलं तर, कारण की गणित आणि बुद्धिमत्ता नसल्या कारणाने, खरं सांगू तर यासाठी सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना एकच विनंती आहे, एक लक्षात असू, यासाठी सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना एकच विनंती आहे
तुमचा जो अभ्यास चालू आहे त्या प्रकारे तुम्हाला अभ्यास तुमचा चालू असू द्या. फक्त एक भाऊ म्हणून तुम्हाला एक सांगतोय, आपल्या चॅनलवर जे लाईव्ह क्लासेस होतात, तुम्हाला वेळ भेटत असेल तर, मी काय तुम्हाला असं बळजबरी म्हणत नाही, तुम्हाला वेळ भेटत असेल तर क्लासला जॉईन व्हायचं. पण जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या टायमाला जे रेकॉर्डेड लेक्चर आपले टाकलेले येतात ते सगळे बघायचे. आणि तुमचे काही प्रश्न असले ना डायरेक्ट कमेंट करायचे. सगळ्या कमेंटचे मी उत्तर देतो. मी असे नाही की तुमचे कमेंट बघतोय आणि उत्तर देत नाही, सगळ्या कमेंटचे उत्तर देतो. फक्त ते तुमचे कमेंट या अभ्यासाला अनुसरून असले पाहिजे, या प्रश्नाविषयी अनुसरून असले पाहिजे. तुमचे फालतू भलते कमेंट नसले पाहिजे, हे लक्षात असू द्या. नाहीतर चुकीचे तुम्ही कमेंट करता, काही चुकीचे बोलता किंवा काही चुकीचं विचारता, त्याचं मी उत्तर देणार नाहीये, एक लक्षात असू द्या. जे म्हणजे महत्वाचं, विद्यार्थ्याने शिक्षकाला काय विचारायला पाहिजे ते विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. नाहीतर विद्यार्थी शिक्षकाला काही विचारतोय की सर माझं हे होत नाही, माझा अभ्यास होत नाही, मग मी अभ्यास आता कोणत्या पद्धतीने चालू करू, मला 15 दिवसात सिलेक्ट व्हायचं. मग तुम्ही जीव दिलेला बरा नाही का? तुम्ही जीव दिलेला बरा आहे. 15 दिवसात एका महिन्यात कोणी सिलेक्ट होत नाही. आणि आता हे पण लक्षात असू द्या, जिल्हा न्यायालयाची भरती आली त्या टायमाला तुमचे डोळे उघडतील. त्या टायमाला तुम्ही बोलणार की सर असं झालं, सर तसं झालं. आता पोलीस भरतीचं पण तेच झालं. कोणी विश्वास ठेवला नाही. कोणाला वाटलं की उन्हाळ्यात कुठं ग्राउंड होणार आहे, कुठं पावसाळा लागल, कुठं हे होईल. झालं ना, ग्राउंड झालं, लिस्ट लागली, डायरेक्ट ट्रेनिंगला पण चालले, सगळं ले पटापट. आता ही पोलीस भरती पण यायला लागली. आता पण काही काही विद्यार्थ्यांना लक्ष नसेल की म्हणत असतील की नाही सर पोलीस भरती खरंच निघणार आहे का, खरंच निघणार आहे का. सिरियसनेस ठेवा. जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये जर काही करायचं असेल तर सिरियसनेस असणं फार गरजेचं आहे. आणि जर काही करायचं नसेल तर तुम्ही स्वतःशी खोटं बोलताय आणि घरच्यांशी खोटं बोलताय, हे लक्षात असू द्या. जरी माझ्या गोष्टीचा तुम्हाला राग जरी आला तरी काही हरकत नाही, कारण की खरं सांगतोय. तुम्हाला जर वाटत असेल या भरतीमध्ये नाही तर त्या महिन्या महिन्याला भरतीची जाहिरात निघते, महिन्या महिन्याला म्हणतोय मी, हर एका भरतीची जाहिरात निघते. हे न्यायालय भरती नाही, विविध भरतीची जाहिरात निघत असते महिन्या महिन्याला. पण त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे मेहनत करायची, तुम्हाला कशा प्रकारे तुमचा परफॉर्मन्स आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या असल्या पाहिजे का नाही त्याच्यामध्ये. जर तुम्ही मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, तुम्ही फक्त विचार करता की नाही माझं या भरतीमध्ये का सिलेक्शन नाही झालं, नाही मला तर 60 मार्क होते, किती 60 मार्क होते, मला तर 65 मार्क होते, मी 1-2 मार्काने कटलो, आता मी डिमोटिवेट झालो, आता मी उदास झालो, काही खरं नाही या भरतीमध्ये. नाही नाही नाही, या भरतीमध्ये काहीतरी लग्न असेल, काही नाही. हे मूर्ख तू स्वतःला बनवतोय, हे लक्षात असू दे. स्वतःला पहिले ओळखायला शिकायचं माणसानं की मला किती येतंय, काय येतंय, मी कुठं चुकतोय काय नाही, हे येत नाही का मला, त्याच्यामध्ये मी जास्त अभ्यास चालू का नाही, हा विषय मला समजत नाही, खरंच या विषयामध्ये जास्त थोडं मला अभ्यास करावा लागेल का, जास्त 1 तास अभ्यास करावा लागेल का, जास्त असं जास्त म्हणजे एक लक्षात असू द्या, जो विषय आपल्याला कळत नाही त्या विषयामध्ये थोडं 1-2 तास जास्त अभ्यास करायचा. आपण आपल्या स्वतःशी खोटं बोलतोय. 1-2 मार्काने कटलं म्हणजे असं समजू नका. जिल्हा न्यायालयाची संधी आहे, विविध भरती आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतःला आजमावू शकता. कारण की जिल्हा न्यायालयाची भरती मी का बोलतोय, कारण की या 3 वर्षामध्ये अजून जिल्हा न्यायालयाची भरती निघलेली नाही आणि ही मेगा भरती निघणार, म्हणजे खूप मोठ्या जागा निघणार आहेत. शिपाई पदाचे असतील, लिपिक पदाचे असतील, खूप जास्त जागा निघणार आहेत. आणि सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी. या संधीचं सोनं करणे हे फक्त तुमच्या हातात आहे. आणि मुंबईची लिस्ट फक्त 3 मार्काने जास्त लागली म्हणून जास्त घाबरायचं काय काम नाही. विद्यार्थ्यांची एवढी संख्या असून पण याच्याहूनच आपल्याला शिपाईचा कट ऑफ कळतो किती येईल किती नाही, हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, आता काही नमुने असे अंदाज लावतात, बरोबर, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि हे मुंबई असेल. आता हे जे आहेत ना, तुम्ही अंदाज जे लावता ना, मी खरंच सांगतोय, जे विद्यार्थी सिरियसनेस आहेत, मी म्हणजे जे विद्यार्थी सिरियसनेस आहे, ज्यांना वाटतं की सर यावेळेस माझं सिलेक्शन झालंच पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना एकच सांगतोय, फक्त मन लावून जर तुम्ही अभ्यास केला आणि विविध म्हणजे योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन, योग्य प्रकारे तुम्हाला नोट्स, प्रश्नपत्रिका, सगळं स्टडी मटेरियल जर तुम्हाला भेटलं तर 100% सिलेक्शन आहे. पण जे विद्यार्थी फक्त असे विचार करतात की नाही 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 या भरतीमध्ये काहीतरी लग्गा असेल, नाही त्या भरतीमध्ये एवढे तुमचे कमेंट येतात ना, मला काही नालायक लोक जे आहेत ना कमेंट करतात की सर या भरतीमध्ये लग्गा असतो का, सर या भरतीमध्ये, अरे बाबा न्यायालयाच्या भरतीमध्ये कशाचं ओळख, कशाची काय लग्गा, कशाचं काय, तुम्हाला जे बोलत असेल त्या नालायकाला पहिले हाणलं पाहिजे. जे तुम्हाला सांगत असतील ना की नाही की या भरतीमध्ये असं असतंय, त्या भरतीमध्ये मी भरती दिली होती,
आणि या भरतीमध्ये मला एवढे पैसे लावले तेवढे, असं आणलं पाहिजे. आणि ते पण माननीय न्यायालयाच्या भरतीविषयी तर असे तुम्हाला कोणी सांगत असेल ना, अशा मूर्ख लोकांना भर चौकात आणलं पाहिजे नेऊन. न्यायालयाच्या भरतीमध्ये काही लग्गा वगैरे काही नसतो. खूप जणांचे कमेंट येतात, त्या कमेंट नुसार मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की न्यायालयाच्या भरतीमध्ये काही लग्गा नसतो, काही नाही. फक्त ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली, ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तोच विद्यार्थी या ठिकाणी 100% सिलेक्ट होऊ शकतो. बरोबर. छत्रपती संभाजीनगर असेल, जास्त शॉक करणारी काही लिस्ट नाहीये. तुम्ही म्हणत असाल सर जास्तच लागलेली, काही जास्त लागलेली नाही. बघायला गेलं तर इतिहास बघायचा कोणता, 2023, 2024, 2025 असा जर 3 वर्षाचा इतिहास ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघितला, इतिहास म्हणजे कट ऑफचा, हे लक्षात असू द्या. कट ऑफचा पहिली हिस्ट्री बघा की कट ऑफ किती वर्षाची काय काय लागलेली आहे. आणि जर तुम्हाला माहित नसेल बरोबर की सर मग एवढं कट ऑफ कसं लागलं काय लागलं, तर एक लक्षात असू द्या, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि मुंबई असेल, 2023 पासून 2025 पर्यंत या 3 वर्षाचे शिपायाचे कट ऑफ, चालकचे कट ऑफ आणि लिपिकचे कट ऑफ, हे सगळे कट ऑफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो. आता तुमच्यासाठी मी एवढं तर करू शकतो, फक्त तुम्ही चुकीचे कमेंट जे आहेत ना, जे सिरियसनेस विद्यार्थी शिकणारे ते चांगलेच कमेंट करतात आणि चांगलंच विचारतात. पण जे मूर्ख आणि फक्त टाइमपास साठी येतात ना, की काही काही चुकीची कमेंट करायची, आपली कमेंट बघते कोणतरी, त्या नालायकांना काय वाटतं, अरे बाबा घरी तुला कोणी विचारत नाही, बाहेर तुला कोणी विचारत नाही, आणि तुला काय वाटतं की एखाद्या शिक्षकाच्या चॅनलवर जायचं आणि एखादी चुकीची कमेंट करायची ना, आपली कमेंट कोणीतरी बघणार आणि मग तो काहीतरी रिप्लाय देणार. जर चुकीची कमेंट येत असेल तर भाऊ लक्षात असू दे, एखाद्या ताईच्या नावाचं तू अकाउंट म्हणून जर म्हणजे चुकीची कमेंट करत असशील ना, तर त्याच ठिकाणी तुला ऑन द स्पॉट ब्लॉक केला जाईल तुझं चॅनल त्या ठिकाणी, हे लक्षात असू दे. कारण की काही नालायक अशी मुलं आहेत म्हणून मी सांगतो, कारण खूप असे काही चुकीचे काही चांगले तर खूप येतात, पण चांगल्या कमेंटच्या खाली पण चुकीचे कमेंट काय करतात आणि 1-2 अकाउंटवरच येतात, असे जास्त येत नाहीत. पण काही अशी मुलींचे म्हणजे जे अकाउंट बनवतात आणि त्याच्यावर चुकीचे कमेंट येतात. तर सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगतोय, अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस करा. हा जो कट ऑफ लागलेला आहे जास्त शॉक करणारा नाहीये. हा कट ऑफ मुंबई 67 लागलेला आहे, छत्रपती संभाजीनगर 69 लागलेला आहे, नागपूर 70 लागलेला आहे. शॉक करणारा काहीच कट ऑफ नाहीये. तुमच्याकडे जिल्हा न्यायालयाची भरती आहे, लिपिक 40 मार्क, शिपाई 30 मार्काचा, वेळ लिपिकला 40 मिनिट, शिपाई 30 मिनिट, लक्षात असू द्या. आणि या प्रश्नपत्रिका, याच्या नोट्स, याचं स्टडी मटेरियल आपल्याजवळ अवेलेबल आहे. ज्यांना हवंय, ज्यांना वाटतंय की सर मला आतापासून तुम्हाला तयारी करणे, पेपरच्या टायमाला तुम्ही मला स्टडी मटेरियल जरी मागितलं की सर मला स्टडी मटेरियल पाहिजे, असं तसं तुम्ही बोललात, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, माझं एका शिक्षकाचं काम आहे, तुम्ही पैसे भरा, पैसे जसे पेमेंट केलं तसं तुम्हाला स्टडी मटेरियल देईल, पण तुमचा अभ्यासच कम्प्लीट होणार नाही, मग काय फायदा आहे? मग फायदा काय? तुमचा काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये. म्हणून आतापासून तुम्ही सुरुवात करा. स्टडी मटेरियल विषयी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज टाकला जाईल. आणि मोबाईल नंबर विषयी आता खूप जण विचारतात, सर तुमचा मोबाईल नंबर काय आहे, मोबाईल नंबर काय आहे? मोबाईल नंबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे ऑलरेडी. ओके, मोबाईल नंबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे. आणि काही जणांना मिळत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती पण मोबाईल नंबर टाकतो. आता तुमच्यासाठी तेवढं तर मी करू शकतो, हे लक्षात असू द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जरी हा रिझल्ट एवढा लागलेला आहे पण मी अंदाज एक कट ऑफ याचा लावलेला आहे. आता अंदाज जो कट ऑफ आहे पटापट सगळ्यांनी कमेंट करा. आणि सगळ्यांना विनंती आहे, पटापट लाईकचं बटन क्लिक करा सगळ्यांनी, प्लीज सगळ्यांना विनंती, लाईकचं बटन सगळ्यांनी क्लिक करा. आपल्या चॅनलवरती जिल्हा न्यायालयाचे मी काय करायला लागलो माहितीये का, हे जे तुम्हाला स्टडी मटेरियल, तुम्हाला प्रश्नपत्रिका वगैरे नोट्स वगैरे जे द्यायला लागलो ना, एवढं स्टडी मटेरियल आहे का नाही, हे जे स्टडी मटेरियल मी तुम्हाला द्यायला लागलो, याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी स्टडी मटेरियल जरी आपण दिलं तर विद्यार्थ्याला आपण लाईव्ह क्लासेस हे मोफत देतोय. काय देतोय? लाईव्ह क्लास हे मोफत, 1ही रुपया तुम्हाला चार्जेस लागणार नाही. बरोबर. त्याच्यानंतर लाईव्ह क्लास मोफत याच्यासाठी देतोय की आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाही, गरिबीतून आलोय म्हणून सांगतोय तुम्हाला की लाईव्ह क्लासेस म्हणजे तुम्हाला जे स्टडी मटेरियल दिलंय त्यातले जे जे प्रश्न येतात ते तुम्हाला लाईव्ह क्लासच्या माध्यमातून पण कळतील. आणि जे स्टडी मटेरियल आहे आतापर्यंत झालेले पेपर, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे बनवलेले स्टडी मटेरियल आहे. जे सराव पेपर आहेत, ज्या नोट्स आहेत,
या सगळ्यांचा तुम्ही जर अभ्यास केला तर भरपूर तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि जसा तुम्हाला वेळ भेटतो तसा तुम्ही क्लासची व्हिडिओ बघू शकता. आणि हेच आपलं युट्यूब चॅनल आहे. आणि जे काय क्लास चालू आपला होतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज टाकला जातो. विवेक कुसळकर हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जरी बघितलं बघा, लिंक टाकलेली आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये. त्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही लिंकला क्लिक जरी केलं तरी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तिथे सगळं स्टडी मटेरियलच्या सगळ्या गोष्टी आपली चर्चा होत असते. म्हणून एक लक्षात असू द्या, आतापर्यंत जे विद्यार्थी आपल्या चॅनलला जॉईन आहेत ना त्या सर्वांना माहिती आहे, पण जे ताई जे भाऊ नवीन असतील, जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना एकच विनंती करून सांगतो, या 5-6 वर्षाचा जो आपल्याला एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला आतापर्यंत 2018 पासून तर आतापर्यंत 2026 पर्यंत झालेल्या पेपरचं मी विश्लेषण पहिले पण तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे कट ऑफ असतो, कशा प्रकारे अभ्यासक्रम अभ्यास असतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. जेवढे जण आपल्या चॅनलला जॉईन आहेत त्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे तर मार्क पडलेलेच आहेत, पण त्या सगळ्यांना मार्गदर्शन पण चांगलं मिळालेलं आहे. कारण की न्यायालय भरतीमध्ये सिलेक्ट जर व्हायचं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स अनुभवी शिक्षक तुम्हाला सांगू शकतो की कशा प्रकारे अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला कशा प्रकारे स्टडी मटेरियल लागणार आहे. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, आपल्या या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात. म्हणून तुम्ही सगळ्या मित्रांना, सगळ्या भावांना, सगळ्यांना चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. जर तुम्ही चॅनलची लिंक शेअर केली हाच तुमचा सपोर्ट आहे, मला मी एवढंच समजेल. कारण की कसं आहे, तुम्हाला मी ज्या प्रकारे जीव तोडून शिकवतो तुम्हाला मी काहीच नाही म्हणत, मोफत आहे चॅनल सबस्क्राईब करणं. माझं एकच टार्गेट आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं आणि सगळ्यांना मोफत शिक्षण भेटणं. फक्त तुम्हाला स्टडी मटेरियलचं चार्जेस लागेल, बाकी लाईव्ह क्लासेसचं तुम्हाला चार्जेस लागणार नाही. सकाळ आणि संध्याकाळ असे 2 टाइम लाईव्ह क्लासेस होतात. आणि जे लाईव्ह क्लासेस होतात, ज्या लाईव्ह क्लासमध्ये जे शिकवलं जातं त्याच्या नोट्स, म्हणजे जे आपण शिकवतो त्याच्या नोट्स आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जातात. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना प्लीज रिक्वेस्ट आहे, चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी शिपायचा खूप जणांचे मेसेज येत आहेत मला, शिपायचं सर कट ऑफ सांगा, आम्ही काही चुकीचे कमेंट येत आहेत, असे तसे आम्ही काय असणार असे बोलतायत. पण काही हरकत नाही, मी शिपायचा एक अंदाज कट ऑफ तुम्हाला सांगू शकतो की कितीपर्यंत जाऊ शकतो. एक त्याच्यावर व्हिडिओ आपला बनवेलच मी. पण एक लक्षात असू द्या, एखादा शिक्षक तोपर्यंत सहन करेल जोपर्यंत की काही लिमिट असते. पण मूर्खावाने हजारो विद्यार्थी चांगले कमेंट करतात, पण त्यात काही 4-5 जण असे येतात जे नालायकासारखे कमेंट करतात. मी सिरियसनेसनं तुम्हाला जीव तोडू सगळ्या गोष्टी सांगतो, शिकवतो, तरी पण काही चुकीचे कमेंट करणाऱ्यांनो एक लक्षात असू द्या, टेलिग्राम चॅनलवर चेक करा. सकाळी टाकलेला मेसेज आणि दुपारी आलेला रिझल्ट बघा डायरेक्ट. मी सांगितलं होतं या हप्त्यामध्ये, कारण की जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे, म्हणून लवकरात लवकर हे रिझल्ट सगळे अपडेट होणार आहेत. मित्रांनो जास्त ताण घेऊ नका. ज्यांना 45-50 मार्क येतं, त्यांना 55-60 मार्क येतं, तुमचं जिल्हा न्यायालयामध्ये सिलेक्शन होण्याचे दाट चान्सेस आहेत. कारण का की तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे. काही ताण घेऊ नका, फक्त डिमोटिवेट कोणी होऊ नका, आतापासूनच तयारीला लागा. काही ताण घ्यायचा नाही. जास्तीत जास्त सराव जर तुम्ही केला, जास्तीत जास्त जर अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी सगळ्यांपर्यंत पोहोचवा. ज्यांना जे 7वी पास आहे, 10वी पास आहे, जे ग्रॅज्युएशन, ज्यांना वाटतं की बाबा सरकारी नोकरी आपल्याला लागली पाहिजे, त्या सगळ्यांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. कारण की सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. थँक्यू.